हॅलो एव्हरीवन, सर्व विद्यार्थ्यांचं दख्खन प्रबोधिनीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत आहे. मी दिलीप मुसळे. मित्रांनो, नुकतीच गट ब पूर्व परीक्षा 2026 या ठिकाणी पार पडलेली आहे आणि येत्या काळामध्ये गट क परीक्षा सुद्धा होईल आणि त्याचबरोबर ज्या नियोजित ज्या MPSC मार्फत ज्या सरळ सेवा या ठिकाणी होणार आहेत त्या सुद्धा येत्या काळामध्ये होतील. तर या सगळ्या एक्झामच्या अनुषंगानं इंग्लिशसाठी एकदम प्रीमियम कोर्स या ठिकाणी मी नव्यानं सुरू करत आहोत, इंग्लिश मेंटरशिप बॅच. तर मित्रांनो, हा जो काही कोर्स आहे हा ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी इंग्लिशचा खरोखरच जेन्युइन प्रॉब्लेम आहे, इंग्लिश समजत नाहीये, इथून मागं वारंवार एक्झाम दिलेले आहेत तरी पण इंग्लिशमध्ये स्कोर वाढत नाही, बऱ्याच ठिकाणी मी बॅचेस केलेले असतील तरी सुद्धा इंग्लिश व्यवस्थित समजत नसेल, तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा एकदम प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल अशा स्वरूपाचा हा प्रीमियम कोर्स आहे. हा जो कोर्स आहे मित्रांनो, या कोर्समध्ये अगदी 0 लेवल पासून आपल्याला इंग्लिशची सुरुवात करायची. अगदी छोट्या छोट्या गोष्टी का जिथं आपल्याला समजायला पाहिजे परंतु समजत नाहीयेत, अशा इंग्लिश ग्रामर असू द्या, व्होकॅब्युलरी असू द्या, तुमचं कॉम्प्रिहेन्सिव्ह असू द्या, छोट्या छोट्याल्या बेसिक संकल्पनांपासून अगदी टॉप पर्यंत इंग्लिशच्या ॲडव्हान्स संकल्पनापर्यंत आणि त्या अनुषंगानं आयोगाची जी काही काठिण्य पातळी आहे, बदललेला पॅटर्न आहे, या सगळ्याला विचारात घेऊन अगदी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत हा संपूर्ण जो सिलेबस आहे याच्यामध्ये कव्हर होणार आहे. याच्यामध्ये सगळं ग्रामर आहे, सगळी व्होकॅब्युलरी का जी एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे ती याच्यामध्ये कव्हर होणार आहे. कॉम्प्रिहेन्शन उतारे सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतील आणि सगळ्यांचा जो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कॉमन इररचे प्रश्न सुटत नाही. तर ह्या कॉमन इरर्ससाठी आपण विशेष या ठिकाणी एफर्ट्स या ठिकाणी ह्या बॅचमध्ये घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे 50 प्रश्न जर आयोग विचारतंय, ह्या 50च्या 50 प्रश्नांची अगदी कंप्लीट सिलेबस असणारी ही जी बॅच आहे ही या ठिकाणी आपली होणार आहे. हिच्यामध्ये आपल्याला विशेष महत्त्वाचं म्हणजे आपल्याला टॉपिक वाईज टेस्ट घेणार आहे, जेणेकरून आपण एखादा टॉपिक आपला कंप्लीट झाला, तुम्ही त्याच्यावरचा लेक्चर ऐकला तर त्याच्यावरची टेस्ट द्यायची. जेणेकरून काय होतं आहे का जेव्हा तुम्ही या ठिकाणी टेस्ट देता तेव्हा तुमचं सेल्फ ॲनालिसिस होतं का मी ऐकलेला लेक्चर मला किती समजलेलं आहे आणि जे काही समजलेलं आहे त्याचं मला प्रॅक्टिकली ॲप्लिकेशन जमतं आहे का, हे आपल्याला तुम्ही टॉपिक वाईज जेव्हा तुम्ही जज करता तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या अभ्यासाला एक वेगळी चालना भेटलेली असते. अंडरस्टँडिंग किती होतं हे प्रत्येक टॉपिक वाईज जेव्हा तुम्ही स्वतःला चेक करता तेव्हा जेव्हा तुम्ही पुढे जाता त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुम्हाला एक अंडरस्टँडिंग चांगला आल्याचा अनुभव तुम्हाला येऊन जातो. याबरोबर ग्रामर असू द्या, व्होकॅब्युलरी असू द्या, जसे टॉपिक तुमचे कव्हर होतात त्या टॉपिक बरोबर त्या टॉपिकवरचे आयोगाचे 2011 ते 2025-26 पर्यंतचे सगळे टॉपिक वाईज प्रश्न या ठिकाणी मी घेणार आहे. जेणेकरून काय होतं, टॉपिक आणि PYQ जेव्हा ह्या दोघांचं कॉम्बिनेशन तुमच्या डोळ्यासमोर येतं, व्यवस्थित समजून येतं, तेव्हा आयोग इथून पुढे जसा प्रश्न विचारेल तो प्रश्न तुम्हाला नवीन वाटणार नाही मित्रांनो, कारण खूप सारा अनुभव, खूप सारे पॅटर्न, खूप साऱ्या नवीन पद्धती तुम्ही या ठिकाणी समजलेल्या असतात. त्यामुळे बेसिक समजले, ॲडव्हान्स समजले, त्या टॉपिकचे PYQ समजले, याच्यातून जेव्हा तुम्ही जाता तुमचा प्रॉब्लेम हा 100% झिरो होऊन जातो. याबरोबर आपल्याला या बॅचमध्ये विशेष करून ॲडव्हान्स व्होकॅब्युलरी छान पद्धतीनं पाहिजे. CDS असेल, स्टाफ सिलेक्शन असतील किंवा UPSCच्या वेगवेगळ्या ज्या लेटेस्ट एक्झाम होतात, NDAच्या ज्या काही लेटेस्ट एक्झाम होतात, यामध्ये आलेली व्होकॅब्युलरी आयोग मोठ्या प्रमाणामध्ये MPSCच्या एक्झाम्समध्ये विचारत असतं. तर त्या एक्झाम्समध्ये आलेली व्होकॅब्युलरी सुद्धा आपण ह्या बॅचमध्ये घेणार आहोत. तुम्हाला मी पेपरच्या नावासहित तुम्हाला मी इंट्रोड्यूस करणार आहे का हे शब्द, ही व्होकॅब्युलरी ह्या पेपरमध्ये येऊन गेलेली आहे, जेणेकरून पुढे ह्याची आपण पॉसिबिलिटी आहे असं गृहीत धरतो. तर ह्या पद्धतीने ॲडव्हान्स व्होकॅब्युलरी सुद्धा या बॅचमध्ये कव्हर होणार आहे. तर मित्रांनो, या बॅचमध्ये अजून गोष्टी अशा आहेत की तुम्हाला अपडेटेड स्वरूपाचे तुम्हाला संपूर्ण नोट्स या ठिकाणी होणार आहेत. ग्रामरच्या नोट्स, व्होकॅबच्या नोट्स तुम्हाला एकत्रितरित्या PDF स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिल्या जातील, जेणेकरून लेक्चर ऐकत असताना तुम्ही त्या नोट्सचं झेरॉक्स जर समोर जर ठेवलं तर तुम्हाला अंडरस्टँडिंग अजून तुम्हाला सोपी होणार आहे. बरोबर आहे. कॉमन इररवर विशेष इम्पॉर्टन्स या बॅचमध्ये दिला आहे. डेली स्टडी प्लॅन तुम्हाला लेक्चरच्या माध्यमातून दिला जाईल, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना कुठलीही अडचण येणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि विशेष म्हणजे ही जी काय बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, ही काय खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी नसणार आहे, लिमिटेड विद्यार्थी असेल, जेणेकरून मी तुम्हाला ऑन कॉल तुम्हाला मी थोडंसं गायडन्स देखील करू शकतो. तुमच्या ज्या काही शंका असतील तर माझा नंबर या ठिकाणी दिला जाईल, तुम्ही डायरेक्टली कॉल करा. मी फ्री टाइममध्ये तुम्हाला पर्सनली मी प्रत्येकाला फोन करून तुमचे डाऊट्स त्या ठिकाणी मी क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या बॅचचं अजून एक इम्पॉर्टंट असं आहे की कोणी महाराष्ट्रामध्ये असा प्रयोग केला नाही, तो प्रयोग या ठिकाणी मी केलेला आहे आणि तो 100% यशस्वी झालेला आहे.
का मी तुम्हाला मायक्रो नोट्स या ठिकाणी मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम आउटपुट देणाऱ्या ज्या मायक्रो नोट्स आहेत होकॅपच्या, ह्या मी तुम्हाला अपलोड करून देतो आहे, जेणेकरून तुम्हाला खूप छान पद्धतीनं होकॅपची सुद्धा तयारी करता येईल. कारण या ठिकाणी वन वर्डचे 1100 ते 1200 शब्द जेव्हा तुम्ही अभ्यासता तेव्हा बराच वेळा याच्यातला कुठला इम्पॉर्टंट आहे, फोकस कशावर करायचा हे जर कळत नसेल तर या 1100 शब्दार्थांमधून तुम्हाला मी मायक्रो नोट्स मी वेगळ्या काढून दिले का जे टॉप क्वालिटीचे शब्द आहेत, जे आयोग विचारलेलं आहे, तर यांना जेव्हा तुम्ही सॉर्टिंग करून व्यवस्थितपणे अभ्यासता तेव्हा खूप छान पद्धतीने व्होकॅब्युलरी तयारी झालेली असते. तर अशा प्रकारचा हा आपला कोर्स आहे. जे विद्यार्थी इथून पुढच्या एक्झाम्सची तयारी करत असणारे गट ब, गट क आणि सरळ सेवा MPSC मार्फत होणाऱ्या, तर हा कोर्स नक्की जॉईन करा. 100% रिझल्ट ओरिएंटेड असा हा कोर्स तुम्हाला असणार आहे. तर ही जी बॅच आहे मित्रांनो, ही 24 जूनला सुरू होते, म्हणजे उद्या सुरू होते. आणि या पद्धतीनं दररोज ग्रामर आणि व्होकॅब्युलरीचे असे लेक्चर या ठिकाणी नव्याने रेकॉर्ड करून अपलोड केले जातील. ते लेक्चर तुम्ही डेली स्वरूपामध्ये पाहायला सुरुवात करायची. या कोर्समध्ये एकही लेक्चर जुना नसणार आहे, हे मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो. आणि ही जी बॅच आहे ही 24 जून पासून पुढच्या 2 महिन्यामध्ये 100% रेकॉर्ड होऊन अपलोड केली जाईल. ठीक आहे, त्याचं मी तुम्हाला आजच आश्वासन देतो. आणि लेक्चर हे डेली स्वरूपाचे पडणार आहेत, त्यामुळं कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये व्यत्यय येणार नाही, याच्या दृष्टीने मी तुम्हाला आजच आश्वस्त करतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे लेक्चर मी डेली नव्यानं बनवणार आहे. त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच वेळा लाईव्ह मध्ये सुद्धा काही डाऊट्स राहतात, लाईव्ह मध्ये सुद्धा काही गोष्टी घेता येत नाही. याचा अर्थ तुम्हाला सांगतो की तुम्ही महाराष्ट्रातले कुठले लेक्चर बघा, लाईव्ह लेक्चरमध्ये एवढी सारी व्होकॅब्युलरी ही कधी कव्हर होत नाही. त्यामुळे आपण डेली रेकॉर्डिंगच्या माध्यमातून इतकी छान पद्धतीनं आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये व्होकॅब्युलरी आपण घेणार आहोत, ग्रामर आपण घेणार आहोत, का तुमचा जो काही लँग्वेजचा जो प्रॉब्लेम आहे हा 100% सॉल्व्ह होईल, या दृष्टीनं आपण प्रयत्न करतो. तर मित्रांनो, जे कोणी इच्छुक असेल त्यांनी नक्की ही बॅच जॉईन करा. आणि आपला जेवढा मित्र परिवार आहे का जो या येणाऱ्या एक्झामच्या दृष्टीनं तयारी करत असेल, या सर्वांपर्यंत ही बॅचची इन्फॉर्मेशन द्या, जेणेकरून सर्वांना ह्या बॅचचा फायदा घेता येईल. चला भेटूयात आपण 24 जूनला उद्याच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.